लातूर शहरात ऑटो रिक्षाच्या फ्रंट सीटवर प्रवासी बसवून जीव धोक्यात घालणाऱ्या चालकांविरोधात लातूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। विशेष मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 16 ऑटोचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे। नेमकी काय आहे ही कारवाई? लातूर शहरात अनेक ऑटोचालक फ्रंट सीटवर अवैधरित्या प्रवासी बसवून वाहतूक करत असल्याच्या तक्रारी आणि निरीक्षणानंतर लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार अप्पा पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांच्या नेतृत्वाखाली शहरात विशेष तपासणी करण्यात आली। या मोहिमेत फ्रंट सीटवर प्रवासी बसवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 16 ऑटोचालकांची तपासणी करून मोटार वाहन कायद्यातील कलम 66/192 अंतर्गत कारवाई करण्यात आली। फ्रंट सीटवर प्रवासी बसविल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण कमी होण्याचा धोका वाढतो। अचानक ब्रेक लावल्यास किंवा अपघात झाल्यास सर्वाधिक धोका फ्रंट सीटवरील प्रवाशाला असतो। म्हणूनच ही कारवाई केवळ दंड वसूल करण्यासाठी नसून नागरिकांच्या जीवित सुरक्षेसाठी करण्यात येत असल्याचे लातूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे। लातूर पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की यापुढेही अशा नियमभंगाविरोधात सातत्याने विशेष मोहीम राबवली जाणार आहे। ऑटोचालकांनी वाहन परवान्यात नमूद केलेल्या क्षमतेनुसारच प्रवाशांची वाहतूक करावी। फ्रंट सीटवर किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर पद्धतीने प्रवासी बसवू नयेत, असे आवाहनही पोलीस प्रशासनाने केले आहे। वाहतूक नियमांचे पालन ही प्रत्येक चालकाची जबाबदारी आहे। काही क्षणांची घाई एखाद्याचा जीव धोक्यात घालू शकते, त्यामुळे नियम पाळा, सुरक्षित प्रवास करा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा।